ओके. सो आज आपण मस्ट ऑक्झिलरी वर्ब पाहतोय. ठीक आहे. तर बघूयात कुठे कुठे यूज करतो आपण मस्ट ऑक्झिलरी वर्ब. तर सगळ्यात आधी तर आपण फॉर्म्युला बघूयात की काय स्ट्रक्चर असतं सेंटेन्सचं. सो सेंटेन्स स्ट्रक्चर, सब्जेक्ट यूज करायचा आहे तुम्हाला सुरुवातीला, त्याच्यानंतर मस्ट यूज करायचा, देन वर्बचा फर्स्ट फॉर्म, शेवटी ऑब्जेक्ट. हे तर झालं पॉझिटिव्ह स्ट्रक्चर. ठीक आहे, म्हणजे गोष्टी घडतात आहे पॉझिटिव्ह वेमध्ये. दुसरं म्हणजे निगेटिव्ह स्ट्रक्चर, ज्या गोष्टी घडत नाही किंवा गोष्टी नाही केल्या पाहिजे. सब्जेक्ट, त्याच्यानंतर मस्ट नॉट, देन वी वन व ऑब्जेक्ट. ओके. तर हे आहे पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर की जिथं एखादी गोष्ट जे ते केली पाहिजे, व हे आहे निगेटिव्ह स्ट्रक्चर जिथं एखादी गोष्ट नाही केली पाहिजे. ओके. सो कंडिशन्स काय आहेत, कंडिशन्स आपण समजून घेऊयात की कोणत्या कोणत्या कंडिशन्समध्ये मस्ट आपण यूज करू शकतो. सो कंडिशन नंबर 1, स्ट्रॉंग ऑब्लिगेशन. म्हणजेच एखादी गोष्ट करणं बंधनकारक आहे, म्हणजे एखादी गोष्ट करणं सक्ती आहे की तुम्ही ही गोष्ट केलीच पाहिजे. ओके. त्याच्याबद्दल तुम्हाला सुटका नाहीये. ही जी गोष्ट आहे जी आम्ही सांगतोय ती गोष्ट तुम्ही केलीच पाहिजे, करायलाच पाहिजे. ओके. ही ज्यावेळेस आपल्याला बोलायचं असतं त्यावेळेस आपण काय करणार आहे, मस्ट यूज करणार आहे. ओके. सो एखादी गोष्ट केलीच पाहिजे किंवा एखादी गोष्ट नाही केली पाहिजे, दोन्ही प्रकारच्या गोष्टी. ठीक आहे. तर एखादी गोष्ट केलीच पाहिजे त्यासाठी तुम्ही सब्जेक्ट, मस्ट, देन वी वन व शेवटी ऑब्जेक्ट. व ज्यावेळेस तुम्हाला म्हणायचं की एखादी गोष्ट नाही केली पाहिजे म्हणजे बंधनकारक एखादी गोष्ट न करणं, त्यावेळेस सब्जेक्ट, मस्ट नॉट, वी वन व ऑब्जेक्ट. ओके. सो दोन्ही प्रकारचे कंपल्शन्स, दोन्ही प्रकारचे ऑब्लिगेशन्स, एक म्हणजे पॉझिटिव्ह ऑब्लिगेशन, दुसरं म्हणजे निगेटिव्ह ऑब्लिगेशन, तिथं आपण मस्ट यूज करतो. ओके. इकडे मस्ट व इकडे मस्ट नॉट. तर काय होतील आपले सेंटेन्सेस. सो सेंटेन्स नंबर 1, यू मस्ट वेअर हेल्मेट. ठीक आहे. आता गव्हर्नमेंटने बघा सक्ती केली आहे, हेल्मेट सक्ती केली आहे, बरोबर ना. आपण ऐकलं असेल असं की हेल्मेट सक्ती आहे, म्हणजे हेल्मेट वेअर करणं काय आहे, बंधनकारक आहे, सुटका नाहीये तुम्हाला त्या गोष्टीपासून. सो यू मस्ट वेअर हेल्मेट, तुम्ही जे येते हेल्मेट हे घातलंच पाहिजे, बंधनकारक आहे. सेकंड एक्झाम्पल, ही मस्ट कम्प्लीट प्रोजेक्ट ऑन टाइम. त्याने प्रोजेक्ट वेळेवरती कम्प्लीट केलाच पाहिजे, करायलाच पाहिजे. काय आहे, सक्ती आहे, बंधनकारक आहे. ओके. कंपल्शन आहे, आणि हे कंपल्शन कसं असतं किंवा हे ऑब्लिगेशन कसं असतं, स्ट्रॉंग ऑब्लिगेशन असतं. म्हणजे इथं तुम्हाला चॉईस नसतो करणं न करण्याचा, ही गोष्ट केलीच पाहिजे. समजतंय. देन थर्ड एक्झाम्पल, ऑल स्टुडंट्स मस्ट फॉलो दी रूल्स. ओके. आता इथं समजा टीचर आले क्लासरूममध्ये आणि असं वाटलं त्यांना की स्टुडंट्स वगैरे खूप गोंधळ घालतात आहे, सो त्यांनी रूल्सची एक लिस्ट बनवली आणि कंपल्शन केलं, एक स्ट्रॉंग कंपल्शन केलं. काय स्ट्रॉंग कंपल्शन केलं, तर सगळ्याच्या सगळ्या स्टुडंट्सनी हे सगळे रूल्स फॉलो केलेच पाहिजे. ओके. सो एखादी गोष्ट करण्याचं कंपल्शन, एखादी गोष्ट केलीच पाहिजे, याच्या कंपल्शनसाठी तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. आता एखादी गोष्ट नाही केली पाहिजे, ठीक आहे, म्हणजे बंधनकारक ही गोष्ट न करणं, त्यासाठी तुम्ही हा निगेटिव्ह फॉर्म्युला यूज करणार आहात. सब्जेक्ट, मस्ट नॉट, वी वन अँड ऍट द एंड ऑब्जेक्ट. तर एक्झाम्पल्स काय आहेत आपले. फोर्थ एक्झाम्पल, दे मस्ट नॉट कम लेट. ओके. दे मस्ट नॉट कम लेट, त्यांनी लेट यायलाच नाही पाहिजे. ओके. त्या सर्वांनी लेट यायलाच नाही पाहिजे, म्हणजे एखादी गोष्ट नाही झाली पाहिजे याचं कंपल्शन, म्हणजे तुम्ही ती गोष्ट अवॉइड केली पाहिजे, तर याचं कंपल्शन किंवा ही गोष्ट अवॉइड करणं बंधनकारकच आहे तुमच्यासाठी. पुढचं एक्झाम्पल, फिफ्थ, यू मस्ट नॉट स्पीक इन लाउडर व्हॉइस. तुम्ही लाउडर व्हॉइस मध्ये बोललंच नाही पाहिजे. ठीक आहे. मोठ्या आवाजामध्ये तुम्ही बोललंच नाही पाहिजे किंवा नाहीच बोललं पाहिजे. ठीक आहे. सो लाउडर व्हॉइस मध्ये बोलण्यापासून काय केलेलं आहे, अवॉइड केलं आहे, किंवा न बोलणं हे बंधनकारक आहे लाउडर व्हॉइस मध्ये. ठीक आहे. सो एखादी गोष्ट करण्याचं बंधन व एखादी गोष्ट न करण्याचं बंधन, या दोन्ही प्रकारच्या गोष्टी मस्ट यूज करून आपण बोलत असतो. आता पुढची कंडिशन म्हणजेच आपली कंडिशन नंबर 2. कंडिशन नंबर 2 म्हणजेच नेसेसिटी. आता नेसेसिटी म्हणजे काय, तर एखादी गोष्ट करणं गरजेचं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, जे ऑब्लिगेशन असतं तुमचं स्ट्रॉंग ऑब्लिगेशन, इथं काय असतं,
तर एखादी गोष्ट करायचीच आहे, केलीच पाहिजे, किंवा एखादी गोष्ट नाहीच केली पाहिजे, अजिबातच नाही केली पाहिजे. हा, आणि ह्या दोन्ही प्रकारच्या गोष्टींसाठी काय असतो, बाहेरून प्रेशर असतो. ठीक आहे, इथं तुमच्या मनाची काही इच्छा नसते किंवा तुमचं भलं नसतं, याच्यामध्ये तुमचं भलं पण असू शकतं किंवा तुमचं भलं नसू पण शकतं. समोरचा व्यक्ती सांगतोय की ही गोष्ट केलीच पाहिजे, किंवा समोरचा व्यक्ती काय सांगतोय, ही गोष्ट नाहीच केली पाहिजे. ठीक आहे, मग याच्यामध्ये तुमचं भलं असू पण शकतं आणि नसू पण शकतं, किंवा तुमची इच्छा असू पण शकते पण नसू पण शकते. पण हे जे आहे नेसेसिटीमध्ये काय असतं, ही गोष्ट तुमच्या चांगल्यासाठी असते. ठीक आहे, ऑब्लिगेशन मध्ये काय बाहेरून प्रेशर आहे, दुसऱ्यासाठी आपण जे येते ती गोष्ट पाळायची आहे. पण खाली काय आहे, आपण स्वतःसाठी ती गोष्ट पाळली पाहिजे. ठीक आहे, आपण स्वतःसाठी ती गोष्ट एकतर केली पाहिजे किंवा टाळली पाहिजे, म्हणजेच नाही केली पाहिजे. समजतंय? सो आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय त्या व्यक्तीच्या चांगल्यासाठी ती गोष्ट असते. तर एक्झाम्पल्स काय होतील, यू मस्ट टेक मेडिसिन. यू मस्ट टेक मेडिसिन म्हणजेच तू औषध घेतलंच पाहिजे. ओके, आता हे जे नेसेसिटीचे सेडनेस आहे किंवा हे जे नेसेसिटीचे सेडनेसेस आहेत, तर या सेडनेसेससाठी आपण सेम फॉर्म्युला यूज करणार आहे. कुठला? सब्जेक्ट, मस्ट, V1 व ऑब्जेक्ट. म्हणजे एखादी गोष्ट करण्याची गरज आहे खूप, तिथे सब्जेक्ट, मस्ट, V1 व ऑब्जेक्ट. व एखादी गोष्ट टाळण्याची किंवा एखादी गोष्ट न करणे हे गरजेचं आहे, तर त्या केसमध्ये सब्जेक्ट, मस्ट नॉट, V1 व ऑब्जेक्ट. ओके, सो तिन्ही कंडिशन्सला सेम फॉर्म्युला आहे, त्याच्यामुळे मी टॉपलाच फॉर्म्युलेज लिहिलेले आहेत. ओके, सो आपलं सेकंड एक्झाम्पल, शी मस्ट नॉट ईट ऑइली फूड. आता असं असू शकतं की एखादी जी व्यक्ती आहे किंवा एखादी लेडी आहे, तिचं वजन खूप जास्त गेन झालंय. सो वजन गेन झाल्यामुळं तिला काही म्हणजे इश्यूज असू शकतात हार्टचे वगैरे, आणि तिला डॉक्टरने जे ते सांगितलंय, ठीक आहे, एक स्ट्रॉंगली सांगितलेलं आहे की तुम्ही ऑइली फूड पूर्णपणे टाळा. ठीक आहे, सो दॅट्स वाय इथं काय म्हटलं जातंय की शी मस्ट नॉट ईट ऑइली फूड, म्हणजे तिने ऑइली फूड हे नाहीच खाल्लं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे कंपल्सरी ती गोष्ट टाळली पाहिजे. आता ही गोष्ट तिच्या चांगल्यासाठी आहे, बरोबर ना? कंपल्सरी अवॉइड तर केली पाहिजे ती गोष्ट, पण कुणासाठी? स्वतःसाठी, तिच्या चांगल्यासाठी. बरोबर. पुढचं एक्झाम्पल, वी मस्ट इम्प्रूव्ह आवर इंग्लिश. आपण आपलं इंग्लिश हे इम्प्रूव्ह केलंच पाहिजे, आपण इंग्लिश इम्प्रूव्ह करायलाच पाहिजे. अगेन आता इथं नेसेसिटी आहे, मस्ट यूज केलाय, पण नेसेसिटी कुणासाठी आहे? तर आपल्या सर्वांसाठीच आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्या चांगल्यासाठी आहे, आपल्या भल्यासाठी आहे. ठीक आहे, सो आपल्या ग्रोथसाठी, आपल्या चांगल्यासाठी आपण ही गोष्ट म्हणजे इंग्लिश जे आहे ते इम्प्रूव्ह केलीच पाहिजे. बाहेरून कुणाचं प्रेशर आहे का इथे? तर अजिबातच नाही बाहेरून कुणाचं प्रेशर, पण आपण आपल्या चांगल्यासाठी सांगतो ही गोष्ट. ओके, पुढचं एक्झाम्पल, आय मस्ट नॉट मिस द लेक्चर्स. मी लेक्चर्स मिस नाहीच केले पाहिजेत. अगेन ही गोष्ट माझ्या चांगल्यासाठी आहे, बरोबर, कारण की मी जर लेक्चर मिस केले तर माझं नुकसान आहे इथे, आणि मी जर लेक्चर अटेंड केले तर माझं चांगलं होणार आहे. सो हे स्वतःसाठी आहे, नेसेसिटी. समजतंय? आता पुढची कंडिशन नंबर 3 तुमची, हे कायसाठी यूज करतो आपण इथे? तर स्ट्रॉंग रेकमेंडेशन, म्हणजेच एखादी गोष्ट नक्कीच ट्राय केली पाहिजे किंवा एखादी गोष्ट आवर्जून टाळली पाहिजे. ठीक आहे, तिथं जाऊ नका तुम्ही. तर इथं काय दिलं जातं आपल्याला? एक स्ट्रॉंग ऑप्शन दिला जातो. आपण म्हणतो ना की या हॉटेलमध्ये जे ते तू आवर्जून जेवण कर, किंवा सपोज कधी असं झालं तुमचं की तुम्ही कुठल्या तरी हॉटेलमध्ये गेलात, कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये गेलात, आणि तिथलं जेवण म्हणजे अजिबातच चांगलं नाहीये, किंवा असं पण झालं की तिथं तुम्हाला असं दिसलं की हायजीन व्यवस्थित मेंटेन केलं जात नाहीये. मग आपण म्हणतो ना की सगळीकडे जा, पण या हॉटेलमध्ये अजिबातच जाऊ नको, तिथं हायजीन मेंटेन होत नाही व्यवस्थित. ओके, सो एखादी गोष्ट स्ट्रॉंगली रेकमेंड केली जाते की ही गोष्ट कर किंवा ही गोष्ट ट्राय कर तू, किंवा एखादी गोष्ट स्ट्रॉंगली रेकमेंड केली जाते की ही गोष्ट तू अजिबात करूच नको, किंवा ही गोष्ट ट्राय करणं तू टाळ. ठीक आहे, सो अशा प्रकारच्या दोन्ही गोष्टी आपण अगेन मस्ट यूज करून बोलू शकतो. समजते मी काय म्हणतोय ते? सो अगेन स्ट्रॉंग रेकमेंडेशनसाठी सेम फॉर्म्युलाज आहेत. म्हणजे एखादी गोष्ट स्ट्रॉंगली रेकमेंड करतो की ही गोष्ट तू केलीच पाहिजे, तिथे सब्जेक्ट, मस्ट, V1 व ऑब्जेक्ट, सेम फॉर्म्युला. एखादी गोष्ट मी स्ट्रॉंगली सांगतोय, रेकमेंड करतोय की तू करू नको, ठीक आहे, ही गोष्ट करूच नको तू अजिबात, सो तिथे मग सब्जेक्ट, मस्ट नॉट,
V1 व ऑब्जेक्ट. ओके, सो एक्झाम्पल्स काय होतील आपले, तर यू मस्ट वॉच दॅट मूवी. यू मस्ट वॉच दॅट मूवी म्हणजे काय, तर तू ती मूवी पाहायलाच पाहिजे. ठीक आहे, मी स्ट्रॉंगली रेकमेंड करतोय तुला की ही मूवी जे आहे ना ती तू पाहिलीच पाहिजे. ओके, आवर्जून पहा ती मूवी. वी मस्ट जॉईन इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी. अगेन हे रेकमेंडेशन, म्हणजे तुमच्याकडे काही ऑप्शन्स असतात आणि त्या ऑप्शन्स पैकी तुम्ही एक सिलेक्ट करता जो की चांगला असतो, सुपिरियर ऑप्शन. सपोज तुम्ही जे ते इंग्लिश अकॅडमी शोधत आहात आणि तुमचा कोणीतरी फ्रेंड आहे त्यांनी इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमीमध्ये कोर्स केलाय, सो तो काय करतोय, स्ट्रॉंगली रेकमेंड करतोय की यू मस्ट जॉईन इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी. स्ट्रॉंग रेकमेंडेशन. ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल, ही मस्ट ट्राय पनीर पुलाव. हा, आता असा तुमचा एखादा मित्र आहे की जो व्हेजिटेरियन आहे आणि तुम्ही बिर्याणी वगैरे खाता. आता नॉनव्हेज खाणारा माणूस जास्त करून बिर्याणी खातो. सो तुम्ही एका असंच रेस्टॉरंटमध्ये गेलात, तिथं तुम्ही पनीर पुलाव जो आहे तो ट्राय केला, तुम्हाला तो खूप आवडला आणि तुम्ही अगेन त्याच रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि मग तुम्ही सांगताय की त्याने तो जो आहे तो व्हेजिटेरियन आहे, सो त्याने पनीर पुलाव जो आहे तो नक्कीच ट्राय केला पाहिजे. ठीक आहे, जरूर ट्राय केला पाहिजे त्याने पनीर पुलाव. अगेन स्ट्रॉंग रेकमेंडेशन की ही गोष्ट केलीच पाहिजे त्यांनी. ठीक आहे. सो पुढची गोष्ट, यू मस्ट नॉट जॉईन दॅट कंपनी. हा, आता इथं एखादी गोष्ट करू नको हे रेकमेंड केलं जात आहे. ओके, यू मस्ट नॉट जॉईन दॅट कंपनी. तू ती कंपनी जॉईन केलीच नाही पाहिजे. ठीक आहे, ती कंपनी जॉईन करणं तू जरूर टाळ, आवर्जून टाळ ती कंपनी जॉईन करणं. असं असू शकतं की तुमचा वर्किंग एक्सपिरियन्स त्या कंपनीसोबत बॅड असू शकतो, वाईट अनुभव आलेला असू शकतो तुम्हाला त्या कंपनीसोबत काम करताना. सो तुम्ही काय करताय, तर एक रेकमेंड करताय की तू जे आहे ते कंपनीमध्ये काम करणं टाळ शक्यतो. ठीक आहे, सो तू त्या कंपनीमध्ये किंवा तू ते कंपनी जे आहे ते जॉईन केलीच नाही पाहिजे. सो समजतंय काय म्हणतोय. हां, तर तुम्ही इथे सगळेच्या सगळे सब्जेक्ट्स यूज करू शकता. आय, यू, वी, दे, ही, शी, वॉट एव्हर. किंवा तुम्ही इथं नावं सुद्धा यूज करू शकता ज्याच्याबद्दल बोलायचंय ते नाव. जसं बघा इंग्लिशमध्ये काही ठिकाणी सब्जेक्ट्स वेगळे आले की रूल्स चेंज होतात, पण मस्टमध्ये असं होत नाही. सगळेच्या सगळे जेवढे पण सब्जेक्ट्स आहेत त्यांना सेम फॉर्म्युलाज यूज होणार आहे. एखादी गोष्ट पॉझिटिव्ह वेमध्ये बोलताय की हां ही गोष्ट केली पाहिजे, सो तिथे मग तुमचा या साईडचा पॉझिटिव्ह फॉर्म्युला. तुम्ही एखाद्याला सांगताय की ही गोष्ट नाही केली पाहिजे, तो मग या साईडचा तुमचा हा लेफ्ट साईडचा फॉर्म्युला यूज होणार आहे त्या सेंटेन्समध्ये. सो समजतंय व्यवस्थित हे. काही डाऊट्स आहेत तुम्हाला? डू यू हॅव एनी डाऊट? कोणता टेन्स म्हणजे हे आपण येणाऱ्या काळासाठी, म्हणजे जो आपला प्रेझेंट आहे किंवा येणारी गोष्ट तिथे आपण यूज करतो मस्ट. ठीक आहे. अजून काही डाऊट्स आहेत तुम्हाला कोणाला? ठीक, फाईन.